ही माझी आई नाचणीच्या प्रोग्रामसाठी आली होती. तिला 4 दिवस ठेवून घेतले इकडे अकोल्याकडे. राहिली आता नातवानी तिला उपमा करायला सांगितले. तिच्याकडचा उपमा सगळ्यांना आवडतो आम्हाला. म्हणून ही रेसिपी हा सही बोल त्याची. नमस्कार कर. नमस्कार नमस्कार. आता तुम्ही ती उपमा बनवते तो उपमा पण बघून घेऊया. हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण बनवणार उपमा. माझ्या आईच्या म्हणजे आई आमची बनवते ते खूप छान होतं आणि आम्हाला सगळ्यांना आवडतं ते. त्यामुळे आज तुमच्यासाठी खास माझी आई बनवणार आहे. ही माझी आई. आता थोडं माझ्या आईला तिला सवय नाही असते कॅमेऱ्यासमोर. ती जे बघा जा समजून घ्या आणि मी तुम्हाला आहेच पुढे दाखवायला. एक मिनिट. आता आई कढई ठेवलेली आहे तापत. आता त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे. भाजते ती रवा होईपर्यंत. इकडे पाणी तापत ठेवलेलं आहे. तिला टॅंकमधलं पाणी जे आपण तापत ठेवतो ना तसं नको आहे तिला. असं बाजूला टोपात शिजवूनच पाहिजे गरम केलेलं पाणी. इकडे कांदा घेतलेला आहे तिने, कढीपत्ता, टमॅटो, कोथिंबीर, जिरं, थोडीशी साखर, लाल तिखट, हळद आणि आपलं राई आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. इकडे ती भाजते एक रवा. तिचा रवा आम्हाला खूप आवडतो. रवा बोलाय उपमा. सगळ्या आमच्या मुलांसहित खूप आवडतो तिचा रवा. आज तिच्या नातवाने तिला फरमाईश केलेली, आजी तुझ्या हातचं उपमा आम्हाला खायचं आहे म्हणून. मला आता रवा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता आपण एका भांड्यात तो काढून घेऊया. इथं आपला रवा भाजून झालेला आहे व्यवस्थित. आता कढईमध्ये आई तेल ओतते. काय कसं आहे किती पाहिजे तसं भरपूर होतो. एक मिनिट ओततो. भरपूर तेल ते टाकलेलं आहे, त्याला व्यवस्थित टाकून घेऊया आपण. जिरा टाकू. आपलं तेल तापलेलं आहे. हां टाक. आता जिरं टाकते फोडणीला. राई टाकली तुम्ही. राईला पण व्यवस्थित तडतडून देऊया आपण. आता कढीपत्ता आणि एकदम सगळं टाकून घेते. कांदा थोडंसं शिजण्यासाठी आपण त्याच्यातून झाकण ठेवूया. ही करते आणि मी बोलते त्यामुळे समजून घ्या. झाकण काढून त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकते. बघा तूच आहे कसं किती टाकू ते. घे थोडंसं मीठ. घे थोडं. बस होईल काय. दे थोडं टाक. बस होईल. आता हळद टाकली तिने थोडीशी. तिला सवय नाही कॅमेऱ्याची. तिने तिच्या अंदाजे टाकत गेली ती. त्याला व्यवस्थित परतून घेऊया.
नाचणीला प्रोग्रामसाठी आली ती माझ्याकडे ठेवली तिला जरा थोडे दिवस. बघ इकडे आई हात कर. हात करा की. आता मसाला टाक. मसाज टाकणार ना का काय टाकायचं? मसाला. तर ती 2 चमचे याच्यात मसाला घेतलेला आहे. घे पुरावा घे एकदा सगळं. हां टाकू का? टाक. व्यवस्थित ते परतून घेऊया आपण. व्यवस्थित ती परतवून घेते तिच्या पद्धतीने. आपण कांदा मिरची काय 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 घेतो, पण आई आमची मिरचीऐवजी मसाला वापरते आणि त्याची चवच वेगळी लागते. आम्हाला सगळ्यांना घरात तवशी उपमा आवडतो तिचा, आणि तिच्यासारखं आम्हाला बनवता पण नाही येत. आता ही रेसिपी मी पण करून ठेवते, म्हणजे कधी पाहिजे तर मलाही बघून करता येईल. आता तिचं इथे भाजून झालेलं आहे व्यवस्थित. आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे ते साईडला, ते आता त्याच्यात ओतायचं आपल्याला. बघा आई किती पाहिजे तो. बस आणि आता ही दे टाक साखर. टाकू. हां टाक. साखर टाकायची. साचे व्यवस्थित परतून घेते. आता व्यवस्थित तिने मीठ नाही ना फिरवून कमी घेतलेलं आहे. त्याचं झाकण ठेवू. त्याला 2 ते 3 मिनिटासाठी आपण असंच ठेवून देऊया. आता आपला उपमा झालेला आहे. 2 मिनटं वाफ येऊन दिले त्याला. खूप छान होतो, तुम्ही पण करून बघा. आणि आता आईच्या हातची चवच वेगळी असते, त्यामुळे आईने काही बनवलं तरी आपल्याला आवडतं. हां, आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.